सो हाय गाईज, जय महाराष्ट्र. तर मी आज मंगळवेढ्यात चाललो होतो. जाताना वाटेमध्ये एक जंगलगी नावाचं गाव आहे. त्या जंगलगी गावात एक बागडेबाबांचं मंदिर आहे. भुयार असं नाव आहे. तिथं शिवाजी महाराजांच्या काळातील भुयार आहेत म्हणे. तिथं आपण फोटोशूटसाठी थांबलेलो. तर तिथे एक आपल्याला आजोबा गाठ पडलेत. त्या आजोबांनी त्यांच्या घरची परिस्थिती काय आहे ते सांगितले. जर आपण तुम्ही व्हिडिओ क्लिप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. तुम्ही इथेच राहिला होता ना? होय. तुमचं घर वगैरे तर काय? मी पोरांनी दारू पिऊन मला मारायला लागल्यावर मंडळी वाढली माझी सात लाख. मी घर सोडलंय. घर सोडून इथे येऊन राहिला तुम्ही? येऊन राहिले नाही. किती वर्ष झालं? बघा 7 लाख मंडळी वाढली म्हणजे 7ला 2007ला. 2007 म्हणजे 8-9ला मी इथं आलोय. हा. मला फोन घेतल्यात आता फोन. तर त्या आजोबांना 2007ला त्या आजोबांची मिसेस वारले म्हणे. आणि त्या आजोबांना त्यांचे 2 मुलं आहेत. तर त्या मुलाने एकाचं नामदेव आणि एकाचं काहीतरी असं आहे, वेगळंच आहे, पण ते आपल्याला त्यांनी सांगितलं नाही. तर त्या मुलाने दारू पिऊन 2007 साली त्यांची मिसेस वारली त्या आजोबांची. त्या टायमाला त्यांच्या मुलाने दारू पिऊन त्यांच्या वडिलांना मारहाण केली म्हणे. तेव्हापासून 2007 पासून ते आजोबा घरातून बाहेर पडलेत आणि या भुयारवरती येऊन राहिलेत. तर आज 19 वर्ष झालं या भुयारवरती ते आजोबा आहेत. तर एक लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे खरंच नीच नावाची गोष्ट आहे. या जगात काहीच नाही. 9 महिने पोटात ज्या आईबापाने वाढवलं, हे जग धावलं, त्याच आईबापाला आज तुम्ही वाऱ्यावरती सोडता. हे जरा तरी तुमची गोष्ट मनाला लागली पाहिजे. अरे तुम्हाला सुद्धा मुलं आहेत. पुढच्या भविष्याचा तुम्ही सुद्धा विचार करा. तुमचंही लग्न होणार आहे, तुम्हाला सुद्धा मुलं होणार आहेत. एवढं लक्षात करा. आपण आपलं काम आहे व्हिडिओ बनवायचं. आपण व्हिडिओ बनवू आणि त्यांच्या मुलापुतूर, त्यांच्या नातवांपुतूर हा व्हिडिओ पोचला पाहिजे. आपलं काम आहे ते आपण करत आहे. तर त्या आजोबांची आपण थोडीशी मदत वगैरे करून आलो तर हा व्हिडिओ त्यांच्या नातवापुतूर वगैरे पोहोचू दे, त्यांना घरी घेऊन जाऊ दे.